विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, भव्य सभामंडप, लाडकी मुलगी. रंगीबेरंगी फुले म्हणजे भव्य, लाडकी, रंगीबेरंगी हे शब्द अनुक्रमे सभामंडप, मुलगी, फुले या नामाबद्दल विशेष माहिती सांगत आहेत. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. वरील शब्दाच्या जोड्यांतील भव्य, लाडकी, रंगीबेरंगी ही विशेषणे आहेत. सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी आपण 5वी स्कॉलरशिप मराठी कार्यात्मक व्याकरण विशेषण यावर आधारित नमुना प्रश्न व सराव प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग आपण पाहूयात. पुढील ठळक अक्षरातील नामासाठी योग्य विशेषणाची निवड करून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर पहा, सतेज, मुत्सद्दी, चलाक आणि मंजूळ. पहा या ठिकाणी हे जे पहा, पुढील ठळक अक्षरातील नामासाठी म्हणजे ठळक अक्षर या ठिकाणी काय दिलेला आहे? आवाज. योग्य विशेषणाची निवड या ठिकाणी आपल्याला पर्यायातून करायची आहे. तर पहा, आवाज. सतेज आवाज येईल का? आता आपल्याला असं वाचन करून पाहायचं आहे. सतेज आवाज होत नाही. मुत्सद्दी आवाज नाही. चलाक आवाज नाही. तर मंजूळ आवाज. पहा या ठिकाणी विशेषण या आवाज या नामासाठी मंजूळ हे विशेषण लागत आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढील नामासाठी पुढचा प्रश्न पहा. पुस्तके नवनवीन गोष्टीची माहिती देतात. पहा, या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे आपल्याला. या वाक्यातील विशेषण ओळखायचं. पुस्तके नवनवीन गोष्टीची माहिती देतात. पर्यायामध्ये पहा, पुस्तके हे काय नाम आहे. नवनवीन, अरे हे वाटते पहा, गोष्टीची हे एक नामच आहे. माहिती एक शब्द आहे. मग नवनवीन हे काय आहे? या वाक्यातील विशेष आहे. मग पुस्तकाबद्दल माहिती सांगणारा जो शब्द आहे नवनवीन. मग नाम जे आहे पुस्तक. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे म्हणजेच विशेषण नवनवीन. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढील नामासाठी योग्य विशेषणाची निवड करा. मग हे चित्र आहे. चित्र रंगवले. विशेषण रंगवले. रंगवले हे काय आहे? क्रियापद आहे. मग झुपकेदार चित्र हे येईल का? नाही येणार. सुंदर चित्र. पहा, छान सुंदर चित्र हे येईल ना. सुंदर आळशी चित्र असे येईल का? नाही. विशेषण या ठिकाणी सुंदर हे जे आहे हे विशेषण या चित्र या नामासाठी सुंदर हे विशेषण येईल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. या ठिकाणी आपण सराव प्रश्न पाहूयात. 5वी स्कॉलरशिप या पुस्तकातील विशेषण यावर आधारित सराव प्रश्न आपण पाहत आहोत. पहा, पुढील प्रत्येक वाक्यातील विशेषण ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे. पहा, वाक्य आपण वाचायचं आहे. सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला.
या वाक्यातील आपल्याला विशेषण ओळखायचं आहे सिंग दाम्पत्याने. आपली हे काही विशेषण वाटत नाही. दुसरी मुलगी, पहा या ठिकाणी दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला हे क्रियापद आहे, सांभाळ हे काही विशेषण आहे. कविता हे एक नाव आहे, मुलगी पण एक नामच आहे. मग या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये दुसरी जी आहे मुलींविषयी, मुलगी या नामाविषयी विशेष काय माहिती सांगितलेली आहे, दुसरी मुलगी म्हणून या ठिकाणी दुसरी हे विशेषण या वाक्यात आहे. तर मग पर्यायमध्ये आहे का पाहू आपण. पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पहा दुसरी मुलगी कविता दाम्पत्य हे विशेषण आहे. मग पर्याय क्रमांक 3 मध्ये जे आहे दुसरी हे या वाक्यातील विशेषण आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्याच दिसतात. आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्याच दिसतात. दिसणे हे क्रियापद आहे, सारख्याच हे सुद्धा एक नाव आहे. आपल्याला, आपण हे नामच आहे एक. सगळ्या मुंग्या हे नाम आहे. मग या ठिकाणी पहा या वाक्यातील जे क्रिया विशेषण आहे, विशेष काय आहे, मग सगळ्या हा जो शब्द आहे विशेष आहे. मुंग्याविषयी विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे सगळ्या आपल्याला दिसतात मुंग्या. पहा या ठिकाणी सगळ्या हे काय आहे, या ठिकाणी विशेष आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. सुधीर, पुढचा प्रश्न. सुधीर हुशार मुलगा आहे. सुधीर मुलगा आहे हे असं जर आपण वाक्य वाचलं तर मग याचं काय आपल्याला अर्थ लक्षात येईल का, यात विशेषणच दिसत नाही. तर मग पहा हुशार हे जाय आहे या वाक्यातील विशेषण आहे. मग हुशार पर्यायामध्ये आहे का पाहू आपण. पहा या ठिकाणी सुधीर मुलगा आहे, हुशार आहे ना रे. पर्याय क्रमांक 4 मध्ये हुशार हे जे आहे या वाक्यातील विशेषण आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपला. नदी नाल्यातल्या ओल्या वाळूत मातीत वाघांचे ठसे आढळतात. पहा या ठिकाणी पहा नदी नाल्यातल्या ओल्या, नदी नाल्यातले हे नाम आहे, वाळूत हे एक नाम आहे, मातीत वाघांचे ठसे हे सुद्धा एक नाम आहे, आढळतात हे क्रियापद आहे. मग राहिलं काय विद्यार्थी मित्रांनो, ओल्या हा शब्द राहिला. मग हे काय आहे या वाक्यातील, नदी नाल्यातल्या वाळूत मातीत वाघाचे ठसे आढळतात. हे जर आपण सोडून वाक्य वाचलं तर पहा या ठिकाणी विशेष असं काहीच वाटत नाही. ओल्या हा शब्दामुळं हे वाळू हा जो शब्द आहे या नामाविषयी विशेष काय आहे, ओल्या हा शब्द विशेषण आला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पायाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ओल्या. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. बघता बघता सारी वस्ती गोळा झाली. पहा या ठिकाणी बघता बघता वस्ती गोळा झाली असं जर आपण वाचन केलं तर यातील विशेष असं काही वाटत नाही. मग पहा सारी, गोळा, वस्ती, बघता बघता सारी वस्ती गोळा झाली. मग पहा या ठिकाणी बघता बघता वस्ती गोळा झाली असं जर आपण वाचन केलं हे सारी हा शब्द सोडून तर पहा या वाक्यात विशेषण काय येईल, मग सारी वस्ती या नामाविषयी सारी हे विशेषण या वाक्यात आलेलं आहे म्हणून या ठिकाणी सारी पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल, विशेषण. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. चला पुढील प्रश्न. रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे. पहा प्रश्न व्यवस्थित वाचन करायचा. रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचं आहे. प्रथम डॉक्टरांनी रोग्यास डॅश डॅश श्वासोच्छ्वास लावला. नैसर्गिक श्वासोच्छ्वास लावता येतो का नाही. मंद श्वासोच्छ्वास, बनावट
श्वासोच्छ्वास नाही येत. तर पहा या ठिकाणी काय येईल याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो, तर कृत्रिम श्वासोच्छ्वास लावला. योग्य विशेषण जे आहे कृत्रिम येईल या ठिकाणी, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. प्रथम अपघातातील डॅश डॅश व्यक्तींना ताबडतोब रुग्णालयात हलवले. या वाक्यात आपल्याला योग्य विशेषण पर्याय यातून लावायचं आहे. तर पहा, प्रथम अपघातातील चांगल्या व्यक्तीला ताबडतोब रुग्णालयात आपण हलवतो का, हे चुकीचा पर्याय आहे. मोठ्या व्यक्तीला नाही, तर जखमी व्यक्तीला हे येईल. पहा, हुशार व्यक्तीला कशाला उगाच. तर पहा या ठिकाणी आपण प्रथम अपघातातील जखमी व्यक्तींना ताबडतोब रुग्णालयात हलवले. मग कोणतं एक विशेषण येईल या ठिकाणी, योग्य विशेषण जखमी. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. प्रवासात नेहमी डॅश डॅश दागिनेच घालावेत. सोन्याचे, किमती, नकली की असली, सांगा बरं. प्रवासात नेहमी योग्य विशेषण वाक्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे. मग सोन्याचे दागिने घालून गेल्यानंतर चोरी होतील, चोरांना दान करून यावं लागेल, मग हे पण नाही येणार. किमती दागिने, हे पण हिऱ्या मोत्यांचे दागिने घातल्यानंतर चोरी होतात. असली म्हणजे सोन्यांचे दागिने. नकली, पहा या ठिकाणी नकली हे विशेषण या ठिकाणी योग्य आहे या वाक्यामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 3 नकली दागिने घालावेत. पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश बाळ सर्वांनाच आवडते. रडणारे बाळ सर्वांनाच आवडते का, नाही. घाणेरडे बाळ नाही. केक काटणारे बाळ आवडते का, नाही. तर हसरे बाळ सर्वांनाच आवडते. म्हणून या ठिकाणी गाळलेल्या जागी काय येईल, विशेषण जे आहे हसरे बाळ सर्वांनाच आवडते, म्हणून पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. उद्याने, सिनेमागृहे, बस स्थानके इत्यादी डॅश डॅश ठिकाणी कचरा करू नये. वैयक्तिक ठिकाणी कचरा करू नये, हे येईल का. वैयक्तिक म्हणजे स्वतः, हे वैयक्तिक ग्रह आहेत काही. उद्याने, सिनेमागृहे आणि बस स्थानके वैयक्तिक आहेत, काही सार्वजनिक आहेत. सांघिक पण नाहीत, आर्थिकही नाहीत. मग हे या ठिकाणी काय येईल योग्य विशेषण, सार्वजनिक. ही सर्व जे आहेत उद्याने, सिनेमागृहे, बस स्थानके ही जी स्थळे आहेत हे सार्वजनिक आहेत, म्हणून या ठिकाणी विशेषण काय येईल, सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये, या वाक्यामध्ये योग्य विशेषण येईल. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढील प्रत्येक प्रश्नातील विशेषण असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे आपल्याला. या ठिकाणी पुढील प्रत्येक प्रश्नातील विशेषण असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. विशेषण फक्त यात मग 4 पर्याय दिलेले आहेत, यातील एकच विशेषण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मग स्तुती, मत्सर, नवनवीन, तुलना कशाची, पहा या ठिकाणी प्रश्नातील विशेषण स्तुती, मत्सर, नवनवीन उद्योग, पहा या ठिकाणी. म्हणून याचं उत्तर काय येईल, नवनवीन पुस्तके हे विशेषण आहे. या ज्या शब्दातील हे विशेषण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न आपण देखणी, कापणी, बोलणी आणि खेळणी, देखणी हे विशेषण आहे, नाव आहे. बोलणी हे एक क्रियापद आहे. कापणी, कापण्याची क्रिया. देखणी मुलगी, पहा देखणी मुलगी असं जर आपण म्हणलो तर मुलीविषयी देखणी म्हणजे विशेष आहे. या ठिकाणी विशेषण जे आहे ते देखणी हा शब्द आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खिडकी हे नाम आहे. रांगोळी हे सुद्धा नाम आहे. तरी आपण पाहू भावकी आणि लाडकी. मग पहा यातील विशेषण काय येईल विद्यार्थी मित्रांनो,
लक्षपूर्वक वाचन करा आणि मगच तुमचे पर्याय सोडवत चला. या ठिकाणी रांगोळी हे सुद्धा नाम आहे आणि भावकी हे सुद्धा नामच आहे. मग लाडकी मुलगी, लाडकी मुलगी, मुलीविषयी विशेष काय आहे? लाडकी. असं आपण एखादं नाव घेऊन पाहायचं, मग ते आपल्याला विशेषण आहे का नाही हे कळतं. लाडकी मुलगी. मग या ठिकाणी ह्या शब्द हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातील विशेषण आहे लाडकी. यानंतर पुढचा प्रश्न, थकवा, हुरूप, जाणीव आणि जाणता. पहा या ठिकाणी थकवा हे काय विशेषण आहे? पहा हुरूप, कामाचा हुरूप हे पण आहे. जाणीव असणे. पहा जाणता हे या ठिकाणी पहा जाणता राजा, राजा कसा? जाणता, म्हणून विशेषण. या ठिकाणी हे विशेषण आहे जाणता. यानंतर पुढचा 5वा प्रश्न पहा, ओढाळ, झोपडी, अंधार आणि कपाळ. पहा या ठिकाणी ओढाळ. ओढाळ, झोपडी, अंधार आणि कपाळ ही तर नावे आहेत. मग ओढाळ. पहा या ठिकाणी ओढाळ, चोर. चोर कसा असतो? ओढाळ. ज्या चोरी जर केलं कुणी तर ओढाळ आहे नुसतं तो असं म्हणतो. मग हे एक विशेषण आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 ओढाळ हे विशेषण येईल. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पहा पुढील प्रत्येक प्रश्नातील विशेषण नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचं आहे. वर आपण विशेषण असणारा पर्याय वर्तुळ रंगवला. आता खाली विशेषण नसणारा पर्याय क्रमांक या ठिकाणी, मग या ठिकाणी 4 पर्याय आहेत, तर मग त्यातील 3 पर्याय जे आहेत ते विशेषण असतील आणि 1 जे असेल ते विशेषण नसणारा असेल. मग फाटकी, तुटकी, वाकड, केर, कचरा हे नाम दिसते ना. रंगीबेरंगी फुले, अघळ पघळ हे एक विशेषणच आहे. मग पहा या ठिकाणी केर कचरा कशाचा? हे नाम आहे एक प्रकारचं, म्हणून या ठिकाणी हे वेगळं आहे, हे काही विशेषण नाही आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे येईलच उत्तर. यानंतर पहा पुढचा प्रश्न, पिवळी फुले, सुकलेली फुले, गर्द आणि सावली. या ठिकाणी पहा गर्द झाडी, सावली कशाची सावली? झाडाची सावली. सावली हे विशेषण नाम आहे, म्हणून या ठिकाणी नाम जे विशेषण नसणारा शब्द या गटामधील सावली हा आहे. यानंतर पुढचा आपला प्रश्न पहा, तांबूस रंग प्रदर्शन, कोऱ्या नामवंत. पहा या ठिकाणी तांबूस, प्रदर्शन, कोऱ्या आणि नामवंत असे शब्द दिलेले आहेत. मग यातील आपल्याला विशेषण नसणारा शब्द शोधायचा आहे. तर पहा या ठिकाणी तांबूस रंग प्रदर्शन हे एक नाम आहे. कोऱ्या वह्या, नामवंत व्यक्ती हे विशेषणे आहेत. मग प्रदर्शन हे जे आहे नाम आहे. कशाचे प्रदर्शन? या ठिकाणी अनेक प्रदर्शने असतात, म्हणून या ठिकाणी हे वेगळा जे आहे विशेषण नसणारा शब्द जो आहे प्रदर्शन. पुढील प्रश्न पाहू, पायरी, गाणारी, हसरी आणि लाजरी. पहा हे नाव वाचन केल्यानंतरच लगेच लक्षात येते. पहा पायरी, गाणारी, हसरी आणि लाजरी या वाक्यात काय विशेष आहे रे? काय विशेषण नाहीये? सांगा बरं. पहा या ठिकाणी गाणारी हे विशेष आहे, हसरी हसणारी विशेष आहे, लाजणारी विशेष आहे. तर पायरी हे काय आहे? नाम आहे, म्हणून या ठिकाणी विशेषण नसणारा शब्द जो आहे तो पायरी. पुढचा प्रश्न, सुजाण, सूचक,
लेखन आणि पाचक. पहा, पाचक, पाचक हा शब्द विशेषण आहे. सूचक हे विशेषण आहे. सुजान हे सुद्धा विशेषण आहे. लेखन, लेखन हे काय आहे? नाम आहे. या ठिकाणी नाम असल्यामुळे या ठिकाणी हे विशेषण नाही आहे या ठिकाणी. त्यामुळं लेखन हे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढील प्रत्येक प्रश्नातील ठळक अक्षरातील नामासाठी योग्य असणाऱ्या विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहा, या ठिकाणी जो ठळक अक्षर दिलेला आहे, ठळक अक्षरासाठी अक्षरातील नामासाठी योग्य जे नाम दिलेलं आहे यम ठळक अक्षरामध्ये, त्यासाठी आपल्याला योग्य विशेषण पर्यायातून शोधायचं आहे. मग मोकाट, वातावरण, वातावरण या शब्दासाठी विशेषण कोणतं लागू होतं पाहू. मोकाट, वातावरण, वातावरण मोकाट असतं का? छे, हे होतच नाही. प्रसन्न वातावरण हे होईल. पहा, तरी आपण सर्व पर्याय पाहायचे आहेत. अफाट वातावरण, अफाट वातावरण असतं का? नाही. अपुरे वातावरण हे पण नाही येणार. योग्य विशेषण जे आहे प्रसन्न वातावरण, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. प्रसन्न वातावरण. पुढचा प्रश्न, पाणी या नामाविषयी आपल्याला योग्य विशेषण शोधायचं आहे. मग मृदू पाणी, भित्रे पाणी, पाणी भित्रे असते का? लवचिक पाणी, नाजूक पाणी तर नाही. हे कोणी तिन्ही पण येणार नाहीत. पहा यातील तर काय विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर? तर मृदू पाणी. मृदू पाणी पाणी या नामाविषयी विशेषण येईल या ठिकाणी मृदू. पुढचा प्रश्न पाहूयात. देखावा या नामासाठी विशेषण आपल्याला शोधायचं आहे. रसाळ देखावा असतो का? कोवळा देखावा असतो का? कोवळा देखावा नाही. रसरशीत देखावा नाही. तर सुंदर देखावा. पहा, या ठिकाणी सुंदर हा शब्द घेतल्यानंतर कसं वाक्य, नामाविषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो तो विशेषण असतो. म्हणून या ठिकाणी सुंदर देखावा, या ठिकाणी सुंदर हे विशेषण या ठिकाणी देखावा शब्दासाठी नामासाठी लागू होतं. पर्याय क्रमांक 4 सुंदर. पुढचा प्रश्न पहा. बाहुली, भव्य बाहुली, अथांग बाहुली, बोलकी बाहुली, उष्ण बाहुली, काय येईल रे याचं उत्तर सांगा बरं. यात का कुणाला? पहा, भव्य बाहुली असते का? अथांग बाहुली नसते. उष्ण ही बाहुली नसते. तर बोलकी बाहुली असते. पहा, बोलकी बाहुली. आपण बऱ्याच वेळेस यात्रेत गेल्यानंतर बोलक्या बाहुल्या, शेलच्या वगैरे आपण गेलतो. बोलकी बाहुली असते. मग बाहुली या नामाविषयी विशेष काय आहे यातील? बोलकी विशेषण. हे विशेषण या ठिकाणी येईल बोलकी. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. थंडी या नामाविषयी विशेषण शोधायचं आहे. बोचरी थंडी, हसरी थंडी, लाजरी थंडी, सोनेरी थंडी. थंडी सोनेरी असते का? लाजरी असते का? नाही. हसरी असते का? आपण थंडी वाजायल्यानंतर हसतो का? ही मला थंडी वाजायली म्हणून. तर बोचरी थंडी असते. बोचरी, बोचरी थंडी. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न आपला 6वा. पुढील प्रत्येक प्रश्नातील ठळक अक्षरातील नामासाठी योग्य नसणाऱ्या विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी रंगवायचं आहे. पहा, या ठिकाणी असं ठळक अक्षर पिशवी हे शब्द दिलेला आहे, नाम दिलेलं आहे. व या पिशवी या नावासाठी योग्य पर्यायात योग्य नसणारा जो
शब्द आहे. नसणाऱ्या विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला नामासाठी योग्य नसणाऱ्या विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचं आहे. मग पिशवी, मोकळी पिशवी, भरलेली पिशवी, फाटकी पिशवी, हे तर 3 विशेष आहे त्या पिशवीविषयी. शांत पिशवी, मग पिशवी काय शांत असते का? म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे योग्य नसणार, या नामासाठी योग्य नसणारे विशेषण जे आहे शांत आहे. चला, झोपडी, चंद्रमोळी झोपडी, पडकी झोपडी, गगनचुंबी झोपडी. गगनचुंबी असते का झोपडी? इमारत असते, सुंदर झोपडी असते, पण गगनचुंबी झोपडी नसते. मग या ठिकाणी या झोपडी या नामाविषयी योग्य नसणारा जो शब्द आहे, विशेषण आहे, ते गगनचुंबी आहे. यानंतर पुढचा आपला प्रश्न पहा. दिवस, वाईट दिवस, लहान दिवस, वेगळा दिवस, हे बरोबर आहे. ह्या 3 पर्याय बरोबर आहेत. 5 दिवस या शब्दासाठी विशेषणे ही जी आहेत बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 मधील उंच दिवस, दिवस कधी उंच असतो का रे? नाही. मग हे विशेषण जे आहे ते येणार नाही. योग्य विशेषण नसणारा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 4 आहे, उंच. विद्यार्थी मित्रांनो, विशेषण या घटकावर आधारित आपण कार्यात्मक व्याकरण पाहिलेलं आहे व त्यावर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत. यापुढील घटकासकट भेटूयात. यश परगे या चॅनलवर जर आपण कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा व ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी 75 88 54 63 08 या नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज करा. म्हणजे तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल किंवा लिंक दिली जाते. 5वी स्कॉलरशिप, नवोदय सर्व विषयाचे यश परके या चॅनलवर 5वी स्कॉलरशिपचे सर्व विषय व नवोदयचे सर्व विषय यश परके या चॅनलवर तुम्हाला अवश्य भेटतील. तर यश परके या चॅनलला तुम्ही अवश्य भेट द्या, सबस्क्राईब करा. धन्यवाद.